छत्रपती संभाजीनगरात थेट जाऊयात, कारण तिथे राडा सुरू झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता ही दृश्य आपण बघतोय ती शिंदे गटाची दृश्य आहे। निर्माण झाली आहे। शिंदे गटाचे लोक इथं घोषणाबाजी करतायत, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो त्यांच्या जवळ आहे आणि जिंकण्याचा आनंद व्यक्त करतायत। तर इकडे दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाचे लोक आहेत, ते टाळ्या वाजवून शिंदे गटाचा निषेध करतायत आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करतायत। संभाजीनगरच्या क्रांती चौकात हे दोन्ही गट आमने सामने आले। मी तुम्हाला दृश्यात दाखवतोय, अगदी आमने सामने दोघांनाही पोलिसांनी थांबवलेलं आहे, त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका अशा पद्धतीचं आवाहन त्यांना केलं जात आहे। मात्र दोन्ही गटाचे लोक आक्रमक होत आता चांगलंच पुढे आलेले आहे। आपण विचारूया त्यांना काय त्यांचं म्हणणं आहे। दोन्ही गटाचे लोक आमने सामने आले, पोलिसांनी थांबवून ठेवलंय। ही पोलिसांची दडपशाही आहे। आज निकाल लागला त्यांच्या बाजूने म्हणून आमच्यावर अन्याय सुरू झालेला आहे, पण आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत। पोलीस हमसे डरते, सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। तुम्ही कॅमेरावर तिकडे फिरवान दाखवा लोकशाही। ही लोकशाही आहे का पोलिसांची दडपशाही आहे? लोक आक्रमक झाले आहेत, ही दडपशाही असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। इकडे दुसरीकडे शिंदे गटाचे लोक आहेत, आमदार प्रदीप जयस्वाल सुद्धा आलेले आहेत आणि या दोघांच्या मधनं ट्रॅफिक आता जाम झालेला आहे। इथं वाद होण्याची शक्यता आहे, पोलीस सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र परिस्थिती कधीही हातातून जाऊ शकते अशा पद्धतीचं चित्र आहे। आपण बघतोय ही सगळी शिंदे गटाची लोक आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया की त्यांचं काय म्हणणं आहे। खरं तर राज्यात त्यांची सत्ता आहे, त्यामुळे त्यांनी शांततेने घ्यावं असं त्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं काहीही करू नये असं त्यांचं म्हणणं आहे आणि यातून एक मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। आपण दृश्यात बघतोय की सगळेच आमने सामने आलेले आहेत। आपण शिंदे गटांच्या लोकांना भेटण्याचा प्रयत्न करूया। एक मिनिट बाजूला व्हा, बाजूला व्हा। ताई काय सांगाल? ते त्यांना आता काही उरलं नाही, जी खरी शिवसेना होती आज निकाल दिलेला आहे, त्याच्यामुळे आम्हाला काहीच वाटत नाही त्यांच्याबद्दल। आता आमचा आनंद बघायला आलेला आहे, ते आम्ही जिंकले ते पण घेत आहे। आपण बघतोय की इथं शिंदे गटाचे पण लोक सगळे आलेले आहेत। मला जाऊ द्या, बोलण्याचा प्रयत्न करूया। काय म्हणणं आहे सांगा। आज आम्हाला विधानसभेचे अध्यक्ष यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे जो आज आदेश देऊन आम्हाला बरी केलं, त्याबद्दल महाराष्ट्रभर लोकांचा आनंद साजरा या ठिकाणी होतो। आम्ही या ठिकाणी सर्व आनंदात या ठिकाणी घोषणा देत, काही लोकांचं पोट दुखायला लागलं म्हणून ते इथे येऊन घोषणाबाजी करायला। तुमच्या विरोधात ते आक्रमक झाले, तुमच्या विरोधात आक्रमक झाले। अरे आमच्या विरोधात आक्रमक व्हायला ते बाळासाहेबाची विचार मनामध्ये पाहिजे। हे आक्रमक नाहीये, आक्रमक नाहीये ते। कुठंतरी आता सगळीकडेच पराभव होतोय, आता तो पराभव पचवायचा कसा यासाठी या ठिकाणी केलेला प्रयत्न आहे। आपण बघतोय ही शिंदे गटाची मंडळी आक्रमक नाही असं त्यांचं म्हणणं आहे। ही शिंदे गटाच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये उभा आहे, त्यांची घोषणाबाजी चालू आहे आणि रस्त्याच्या त्या बाजूला ठाकरे गटाचं आंदोलन सुरू असल्याचं चित्र आहे। आणि या सर्व परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, गोंधळ होऊ नये म्हणून पोलिसांनी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांना आता रोखलेलं आहे आणि कार्यकर्त्यांना रोखून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करताय। व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक साहेब, विशाल करवळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर। संभाजीनगरात ही दृश्य आपण बघतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य झी 24 तासवर आहेत। शिंदे ठाकरे गट अगदी आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। आरोप प्रत्यारोप केले जात आहेत दोन्ही गटाकडनं घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीनगरातली ही दृश्य आपण बघतो, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। संभाजीनगरात शिंदे आणि ठाकरे गटाचा राडा पाहायला मिळतोय। इधर